हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम ही 16 एप्रिल 2024 पासून सुरू होत आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन्स कशाप्रकारे विचारले जातात आणि आपल्याला ती एक्झाम कशाप्रकारे सोडवायची आहे, तर संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी माहिती घेऊन आलेला आहोत। तर आजचा पेपर हा सराव परीक्षा 2 होणार आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर चला करूया आपल्या पेपरला सुरू। तर बघा, इथे आपल्याला 1 तासाचा 60 मिनिटाचा टायमिंग आहे। इथे विद्यार्थ्यांचे नाव, रोल नंबर असणार आहे। त्यानंतर एकूण प्रश्न आपल्याला 50 आहे आणि प्रत्येकी 1 मार्क आहे। ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 6 मार्क असणं आवश्यक आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्क असणं आवश्यक आहे। तर आपल्याला 15 ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात। पासिंगसाठी 6 आहे, 35 ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिकल आहे आणि पासिंगसाठी 14 आहे। तर बघा, लेवल 3 दिलेल्या यामध्ये लेवल 1 मध्ये सोपे क्वेश्चन्स आहे, लेवल 2 मध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे मिडियम प्रकारचे क्वेश्चन्स आहे आणि शेवटच्या लेवलमध्ये थोडेसे कठीण क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर असे 3 सेक्शन आपल्याला स्तर दिलेले आहे यामध्ये एक्झाममध्ये। तर अशा प्रकारे तुमचं पेपरचं लेआउट असणार आहे आणि यामध्ये बघा आपल्याला तिन्ही स्तर आपल्याला एखाद्या स्टोरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणतः बाईटमध्ये मोजली जाते, तर बरोबर आहे। डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला डोमेन कोड्स म्हणतात। डॅश डॅश हे वेब रिसोर्सेसमध्ये ॲक्सेस देऊ करणारे प्रोग्राम्स आहे म्हणत आहे, तर ब्राउझर्स आहे। प्रत्येक कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असलीच पाहिजे, तर बरोबर आहे। त्यानंतर फोटो स्कॅन करताना स्कॅनरचे लीड नीट बंद झाले नाही तर काय होते म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा, पांढरा आणि अस्पष्ट होतो। याचं उत्तर अस्पष्ट आणि धूसर आहे। विंडोज 10 मध्ये नेटवर्क आणि इंटरनेट सेटिंग ॲक्सेस करण्यासाठी कशाचा वापर होते, तर बघा याचाच वापर होते, ते 1 नंबरवरच आहे। त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर पहिला क्वेश्चन्स लावा यामध्ये। वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोजची फाईल सनफ्लॉवर या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर क्लिक करा, राईट क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सनफ्लॉवर नाव द्यायचं आहे। तर रिनेमचा ऑप्शन्स घ्या राईट क्लिक करून आणि त्यामध्ये बघा आपल्याला सनफ्लॉवर हे नाव कॉपी करायचं आहे किंवा तुम्ही टाईपसुद्धा करू शकता। मी ते कॉपी पेस्ट केलेलं आहे। बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली pic1 ही फाईल picture1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर सेमच आहे। इमेजमध्ये जा, राईट क्लिक करा त्या फाईलवर किंवा तुम्ही पहिलेच ते नाव कॉपी करून घेऊ शकता। तर मी इथून पहिलेच कॉपी करून घेतो, त्यानंतर रिनेम करतो आणि त्यामध्ये ते नाव पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, हिंदुस्तान फोल्डर कॉपी करा आणि टाटा फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर हिंदुस्तान फोल्डरलाच कॉपी करायचं आहे। तर हिंदुस्तान फोल्डरला सिलेक्शन करून घ्या, कॉपी करायचं आहे, टाटा फोल्डरमध्ये जा आणि तिथे कुठेही पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्टला ऑरेंज कलर अप्लाय करा म्हणते। तर सर्व शब्दाला आपल्याला ऑरेंज कलर देण्यासाठी संपूर्ण आपल्याला टेबल सिलेक्शन करायचं आहे। तर डॉक्युमेंटवर कुठे एक सिंगल क्लिक करा, पहिले सिलेक्शन ऑल करून घ्या सर्व डॉक्युमेंटला। तुम्ही अशाही प्रकारे करू शकता किंवा Ctrl+N ऑलसुद्धा करू शकता किंवा एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जाऊन सिलेक्ट ऑलसुद्धा करू शकता तुम्ही। तर कुठेही सिलेक्शन ऑल करून घ्या, त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये जा आणि इथून ऑरेंज कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करा म्हणत आहे। तर कोणत्या वाक्याचा म्हणत आहे, 5 नंबरच्या वाक्याचा। तर 5 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करा, बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करा म्हणते, तिथून बोल्ड करा। त्यानंतर स्ट्राईक थ्रू करण्यासाठी इथून स्ट्राईक थ्रू करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन कोड टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये वेलकम टेक्स्ट टाईप करा म्हणत आहे। तर आपल्याला ऑस्टिन कोड नावाचा टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, ज्या नावाचा सांगितलं असेल त्या नावाचा आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, वेलकम। तर याच्यामध्ये आपल्याला वेलकम नाव टाईप करायचं आहे। W कॅपिटल आहे, बाकी सर्व स्मॉल आहे, जसं आहे तसं टाका। त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, जून मंथ नेमने सुरुवात होणारी सिरीज D15 ते D20 या सिरीजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा म्हणत आहे। तर आपल्याला सिरीज काढायची आहे जून महिन्यातनी, तर जून महिन्याची। तर D15 मध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला, कॉलमचा D घ्या आणि रोचा 15 घ्यायचा इकडून। त्यानंतर याच्यामध्ये बघा आपल्याला जून महिना टाईप करायचा आहे, जून नाव टाईप करा यामध्ये।
जे कॅपिटल आहे तर कॅपिटल घ्या, बाकी सर्व स्मॉल आहे स्मॉल ठेवायचं आहे. त्यानंतर त्याला सिलेक्शन करा कोणत्यातनी कर्सर ठेवायचा आणि 20पर्यंत ओढत न्यायचं आहे अशा प्रकारे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीट लिस्ट इन्फो नंतर इन्सर्ट करा म्हणत आहेत. तर याला कशा प्रकारे करायचं बघा, तुम्ही फॉर्मॅटमध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे इथून क्लिक करून धरा आणि लिस्ट इन्फोच्या नंतर येऊन सोडून द्यायचं आहे. सिंपल आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेलं प्रेझेंटेशन स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा म्हणत आहे. तर दिलेलं प्रेझेंटेशन आपल्याला स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा आणि त्यानंतर इथून स्लाईड सॉर्टर व्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाईड सर्वात शेवटच्या स्लाईडनंतर इन्सर्ट करा म्हणते. तर ब्लँक स्लाईड आपल्याला सर्वात शेवटच्या स्लाईडनंतर इन्सर्ट करायचे आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि इथून 2 ब्लँक स्लाईड घ्यायचे आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. कॅलेंडरमध्ये केव स्टडी हा सब्जेक्ट आणि अजंता एलोरा या लोकेशनची आपल्याला इव्हेंट तयार करायची आहे 5 जुलैपासून तर 5 ऑगस्टपर्यंत. तर त्यासाठी बघा आपल्याला न्यू आयटममध्ये जा आणि अपॉइंटमेंट घ्यायचं आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर इथून पहिले ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा सब्जेक्ट जो दिलेला आहे तो जसाचा तसाच कॉपी करून सब्जेक्टमध्ये पेस्ट करा त्याला किंवा टाईप केलं तर चालेल. त्यानंतर जे लोकेशन दिलं आहे ते लोकेशनसुद्धा सेम पेस्ट करायचं आहे. त्यानंतर डेट दिलेली आहे 5 जुलै 2011 ते पहिल्याच्या टाका अशा प्रकारे. त्यानंतर एंड डेट कोणती आहे 5 ऑगस्ट 2011 ते आपल्याला एंड डेट टाईममध्ये आपल्याला टाकायचं आहे डेटमध्ये अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. MS आउटलुकच्या टास्क लिस्टमध्ये स्कूल ॲन्युअल फंक्शन टास्क ॲड करा म्हणत आहे. तर बघा पुन्हा टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क निवडायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा, सब्जेक्टमध्ये पेस्ट करायचं आहे, सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. याआधी भेट दिलेलं वेबपेज पाहण्यासाठी तुम्ही बॅक नेव्हिगेशन बटन कशाप्रकारे वापरायला म्हणत आहे. तर याआधी भेट दिलेलं पेज बघा. याचं उत्तर व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या. तर याचं उत्तर असणार आहे आपलं तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. सर्व सेम सारखेच क्वेश्चन्स दिसतात, आन्सर दिसतात त्याचं. तर थोडाफार फरक असते त्यामध्ये, त्याच्यामुळं याला व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्याच्यावरच क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. तुमच्या मुलाला गणिताचे काही कार्य देऊन गणितविषयक कौशल्य सुधारण्याची तुमची इच्छा आहे. दिलेल्या वेबपेजमधून तुम्ही गणितविषयक म्हणजेच मॅथ ॲक्टिव्हिटी कशाप्रकारे उघडायला म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे तर हे असणार आहे 2 नंबर. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा आपलं लेवल 1 झालेलं आहे. लेवल 2 सोडवा. त्यामधले ऑब्जेक्टिव्ह आहे पहिली बँडविड्थ ही कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजते म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर आहे इंटरनेटमधील WW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहे. तर वर्ल्ड वाईड वेबचे आहे. 4 नंबरवर आहे. त्यानंतर सबमिट करा. जीमेलमध्ये कोणता टॅब पासवर्ड रिसेट करण्यासाठी वापरला जातो म्हणत आहे. तर जीमेलमध्ये बघा आपल्याला यापैकी पाहून घ्या. पहिले याच्यातनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर 4ही ऑप्शन्स आपल्याला पाहायचे आहे. जीमेलमध्ये कोणता टॅब पासवर्ड रिसेट करण्यासाठी मदत करतो म्हणत आहे. तर सिक्युरिटीचाच आहे. तर पहिलाच ऑप्शन्स आहे याचं. त्यानंतर सबमिट करा. पुढीलपैकी कुठले सर्च इंजिन आहे म्हणत आहे. तर सर्वच याच्यामधले सर्च इंजिन आहे. तर यापैकी सर्ववर क्लिक करावं लागेल आपल्याला. यापैकी सर्ववर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. डॅश या नेटवर्कची रचना कशी आहे आणि स्रोत कसे शेअर व समन्वय केले जातात याचे वर्णन करतो म्हटलेलं आहे. तर याला काय म्हटलं जाते बघा. याला म्हटलं जाते नेटवर्क आर्किटेक्चर. तर याचं उत्तर नेटवर्क आर्किटेक्चर आहे. थोडं कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित क्वेश्चन्स वाचा आणि त्यानंतरच सोडवायचं आहे. IP ॲड्रेस
असू शकते, नाही, नेटवर्क आर्किटेक्चरच आहे. सबमिट करा. फायली ऑर्गनाईज करण्याच्या फायद्यामध्ये खालील सर्व गोष्टीचा समावेश आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, रिसायकल बीम वापरताना आवश्यक आहे. तर हे याचं उत्तर आहे. सबमिट करा. त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये जा, इथून प्रॅक्टिकल चालू करा. लेवल 2मधलं फीस या फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर फीस फाईलचा ॲट्रिब्यूट आपल्याला चेंज करायचा आहे. तर फीस फाईलवर राईट क्लिक करा. राईट क्लिक करायचं आहे यामध्ये, त्या फाईलवर. त्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर याच्यातनी बघा आपल्याला 2 प्रकारचे ॲट्रिब्यूट दिलेले आहे. एक रीड ओनली आहे, रीड ओनली घ्या. ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इमेज फोल्डरमधून सर्व JPG फाईल इमेजमधल्या बिटमॅप इथे कॉपी करा म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमध्ये जा, ओपन करा इमेजला. त्यानंतर याच्यातल्या कोणत्या फाईल म्हणत आहे, JPG नावाच्या. तर याच्यातनी बघा एकच फाईल दिलेली आहे JPGची. सिलेक्शन करायचं आहे तिला. त्यानंतर राईट क्लिक करा. त्यानंतर तिला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करा आणि कुठे पेस्ट करायचं आहे, इमेजमधल्या बिटमॅप येते. ऑलरेडी आपण इमेजमध्येच आहो. बिटमॅपला ओपन करा आणि पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन फाईलचं ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्येच जायचं आहे. डबल क्लिक करून ओपन करा. क्वेश्चन फाईलला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये या दोनपैकी एक जे सांगितलं ते इथून घ्यायचं आहे. जसं रीड ओनली सांगितलेलं आहे तर रीड ओनली घ्या. अप्लाय करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 1 या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि ते आर्टिकल टायटल 2 या मजकुराला लागू करा म्हणत आहे. तर आर्टिकल टायटल 1चा द्यायचा आहे आपल्याला आर्टिकल टायटल 2ला. तर आर्टिकल टायटल 1ला सिलेक्शन करून घ्या. इथून अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर याच्यामधून फॉर्मॅट प्रिंटर घ्या आणि ज्या शब्दाला द्यायचा आहे त्या शब्दाच्या समोर जाऊन अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ऑरेंज करा म्हणत आहे. तर 3x3चा आपल्याला कॉलम्स घ्यायचा आहे, टेबल घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबल्समध्ये जायचं आहे. त्यानंतर याच्यातून इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. नंबर ऑफ कॉलमची संख्या किती सांगितली आहे तेवढी याच्यातनी टाकायची आहे. 3 सांगितलेली आहे, 3 टाका. नंबर ऑफ रोची संख्या टाकायची आहे आणि त्यानंतर एंटर करा. बघा 3x3चा आलेला आहे. संपूर्णाला सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर शेडिंगमध्ये जाऊन आपल्याला जो कलर सांगितला तो कलर घ्यायचा आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणतेही एक टेबल काढून टाका म्हणत आहे. तर बघा या डॉक्युमेंटमध्ये 1-2 टेबल दिलेले आहे. तर आपल्याला कोणताही टेबल काढण्यासाठी अशा प्रकारे या 4 ॲरोवर क्लिक करा. संपूर्ण टेबल सिलेक्शन झाला. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि इथं याच्यातून आपल्याला डिलीटच्या ऑप्शनमध्ये जाऊन डिलीटचं ऑप्शन याच्यातून घ्यायचं आहे. डिलीट झालं. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट प्रिंटरचा वापर करून सेल रेंज A7चे फॉर्मॅटिंग कॉपी करा आणि A8ला ती अप्लाय करा म्हणत आहे. तर कशाचं फॉर्मॅटिंग द्यायचं आहे, A7चं. तर A7ला सिलेक्शन करून घ्या. A7ला सिलेक्शन करा. त्यानंतर इथून फॉर्मॅट प्रिंटर घ्यायचा आहे आणि कशाला द्यायचं आहे ते A8 या सेलला द्यायचं आहे. तर A8 या सेलवर जाऊन क्लिक करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजूस दाखवा म्हणत आहे. तर लिजंड एलिमेंट आपल्याला चार्टच्या लेफ्ट बाजूस दाखवण्यासाठी पहिले चार्टवर क्लिक करा. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. ॲड चार्ट एलिमेंटवर जा. इथे लिजंडवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला लेफ्ट साईड घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आणखी एक ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा आणि पहिली स्लाईड लपवा म्हणत आहे. तर एक ब्लँक स्लाईड आपल्याला घ्यायची आहे.
तर त्यासाठी बघा आपल्याला न्यू स्लाईडमध्ये जा आणि इथून ब्लँक नावाची इथून स्लाईड घ्यायची आहे आणि पहिली स्लाईड लपवण्यासाठी पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा. त्यानंतर स्लाईड शोमध्ये जाऊनही तुम्ही हाईड करू शकता. स्लाईड शो या टॅबमध्ये जा आणि त्यातून हाईडवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. त्यानंतर आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये झूम बदलून 200% करा म्हणत आहे. तर झूमिंग आपल्याला चेंज करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा, झूम ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून 200% घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा. सर्व स्लाईडला रँडम बार स्लाईड ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि हॉरिझॉन्टल इफेक्ट द्यायचा आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि त्यातून 2 ब्लँक स्लाईड घ्यायचे आहे. त्यानंतर बघा ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि त्यातून आपल्याला रँडम बार्स नावाचं ट्रान्झिशन घ्यायचं आहे इथून. त्यानंतर त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, हॉरिझॉन्टल, तर याच्यातून इफेक्ट द्यायचा हॉरिझॉन्टल. त्यानंतर अप्लाय टू ऑल करा आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट. खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव दिलेलं आहे, कंपनीचं नाव आहे, ईमेल ID आहे आणि वेब पेज आहे. त्याचा वापर करून आपल्याला कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, कॉन्टॅक्ट घ्या. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर याच्यातनी नाव दिलेलं आहे सुरुवातीला, तर नावाला कॉपी करा आणि नावाच्या जागी नाव टाकायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल ID दिलेली आहे, तर ईमेल ID कॉपी करा आणि ईमेलच्या पुढे ईमेल ID टाकायची आहे. त्यानंतर वेब पेज ॲड्रेस दिलेला आहे, तर तोसुद्धा कॉपी करा आणि वेब पेजच्या पुढं वेब पेज ॲड्रेस टाका. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक लिंक ओपन करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला फेवरेट लिस्टमधून आपल्याला ऑनलाईन बुक्स लिंक ओपन करायची आहे. तर व्यवस्थित वाचून घ्या. तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. थोडे फरक आहे यामध्ये. सबमिट करा. नेक्स्ट. www.microsoft.com वेबसाईटवर जा आणि त्यांनी साईट फेवरेटमध्ये सॉफ्टवेअर या फोल्डरमध्ये ॲड करायची आहे. तर सॉफ्टवेअर या फोल्डरमध्ये आपल्याला फेवरेटमध्ये ॲड करण्यासाठी बघा याचंसुद्धा उत्तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि नंतर क्लिक करून सबमिट करा. त्यानंतर बघा आपल्याला सोडवायचे आहे शेवटचे 10 क्वेश्चन्स. ऑब्जेक्टिव्हचे 3 आहे यामध्ये. डॅश हे सर्वात जलद गतीने वाढण्यापैकी एक असे इंटरनेट ॲप्लिकेशन आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा, शॉपिंगचं आहे. कोणत्या टॅबमध्ये तुम्हाला फॉन्ट कमांड मिळते म्हणत आहे. तर कोणते फॉन्ट कमांड असते बघा, तर फॉर्मॅटमध्ये असते, नोटपॅडमध्ये. त्यानंतर बघा डायरेक्टरी सर्चला इंडेक्स सर्च असे म्हणतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर आपल्या शेवटचे 7 क्वेश्चन सोडवायचे आहेत. इथून चालू करा. सपोर्ट फोल्डरमधील न्यूज फाईल उघडा. पहिल्या ओळीत वर्ड न्यूज टाईप करा आणि फाईलला सेव्ह करून बंद करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, फाईलला ओपन करा डबल क्लिक करून. त्यामध्ये बघा हे व्यवस्थित जेवढं जसं नाव आहे तसंच टाईप करायचं आहे. तर टाईप करून घ्या. त्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे, सेव्हवर क्लिक करा. त्यानंतर इथून क्लोज करायचं आहे सेव्ह केल्यानंतर आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट इन्व्हॉल्व ॲड करा म्हणत आहे. तर आपल्याला वॉटरमार्क टाकण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. डिझाईन टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इथे वॉटरमार्क दिलेला आहे, तर वॉटरमार्कवर जायचं आहे आणि त्यातून कस्टम वॉटरमार्क घ्या आणि कस्टम वॉटरमार्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला टेक्स्ट वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला हे जे नाव आहे ते व्यवस्थित कॉपी करून घ्या. Ctrl+C किंवा टाईप केलं तरी चालेल. टेक्स्ट वॉटरमार्कमध्ये जा आणि टेक्स्टच्या समोर त्याला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर अप्लाय करा आणि ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज L4 ते L13 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे ॲव्हरेज मार्क दाखवा म्हणत आहे. तर आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. तर ॲव्हरेजमध्ये क्लिक करा. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ॲव्हरेजचं फंक्शन घेऊ शकता इथून अशा प्रकारे. त्यानंतर जेवढ्या संख्येतून ॲव्हरेज काढायचं आहे तेवढ्याही संख्येला सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. एकाचा ॲव्हरेज निघालेला आहे, बाकीच्यांचं काढण्यासाठी कोणत्यात कर्सर ठेवून आपल्याला अशा प्रकारे ओढत न्यायचं आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल N4 मध्ये ई फंक्शन वापरा आणि जर सेल J4 ची किंमत 50पेक्षा अधिक असेल तर रिझल्ट
ट्रू दाखवा म्हणत आहे. तर बघा आपल्याला इफ फंक्शन्स वापरा म्हणत आहे N4मध्ये. तर N4मध्ये क्लिक करा. त्यानंतर बरोबरचे चिन्ह टाईप करायचं आहे. त्यानंतर आय आणि एफ टाईप करायचं त्यामध्ये. त्यानंतर ओपन ब्रॅकेट घ्या. ओपन ब्रॅकेट घ्यायचा आहे. त्यानंतर J4ला सिलेक्शन करा आणि त्यानंतर आपल्याला ग्रेटर दॅन घ्यायचं आहे 50पेक्षा अधिक दाखवण्यासाठी आणि त्याच्या पुढं 50 टाईप करा. कॉमा द्या. डबल युनिटेड कॉमामध्ये आपल्याला ट्रू हा शब्द कॅपिटलमध्ये आहे तर कॅपिटलमध्ये टाईप करायचा आहे. ट्रू हा शब्द कॅपिटलमध्ये टाईप करा अशा प्रकारे. त्यानंतर डबल युनिटेड कॉमा द्यायचा आहे त्याच्या पुढं. त्यानंतर ब्रॅकेटला क्लोज करा आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे. ब्रॅकेटला क्लोज करून एंटर करा. बघा एकाचं निघालेलं आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी कोणत्यात कर्सर ठेवून आपल्याला अशा प्रकारे ओढत न्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रुलर्स ऑफ करा म्हणत आहे. तर रुलर्स ऑफ करण्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे रुलर्स चालू करा. बंद करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. MS आउटलुकमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2014ला VD देशमुख फंक्शन्स हॉल लोकेशनवर ब्लड डोनेशन कॅम्प सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला इव्हेंट बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर न्यू आयटमवर जायचं आहे. व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या. न्यू आयटमवर जा. त्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर इथून ऑल डे इव्हेंट चालू करा. त्यामध्ये बघा डेट दिलेली आहे तर मी सरळ डेटला कॉपी करून पेस्ट करत आहो या ठिकाणी. त्यानंतर याच्यामध्ये काय दिलेलं आहे लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा Ctrl+C आणि याच्यामध्ये डायरेक्ट लोकेशनमध्ये टाका. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करायचं आहे आणि सब्जेक्टमध्ये टाका. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. www.gmail.com वेबसाईटवर जा म्हणते आणि माय मेल युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हणत आहे. तर बघा www.gmail.com या वेबसाईटवर जायचं आपल्याला. तर पहिले पाहून घ्या स्टेप्स कोणकोणते आहेत तर आणि करेक्ट स्टेपवर क्लिक करायचं आहे. तर याचं उत्तर बघा. तर व्यवस्थित पाहून घ्या. याचं उत्तर 2 नंबरला आहे. त्यानंतर सबमिट करा. पाहून घ्या अजूनही काही याच्यामध्ये थोडे फरक पड आहे. सर्व ऑप्शन सारखेच दिसतात त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होते. त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या संपूर्ण एक्झाम झालेली आहे आणि त्यानंतर एंड करायचं आहे. अशा प्रकारे आपले सर्व पेपर सोडवणं झालेलं आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.